वैकुंठ
व्रत धरून निरंतर आला रे जगजेठी भक्त पुंडलिकासाठी तुकुया बंधू म्हणे अंबर गजर होतो जय जयकार आला रे जगजेठी भक्त पुंडलिकासाठी विठ्ठल जगन्निहित पाणी मंडना मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम गंधनेत्रम सदैवलहासम विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमो स्वार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा
या त्यांच्या कृपादाने कलेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं तत्वादिकं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सर्वरूपं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हे मूर्ती गुरु गुरुच्या चरणा चंद्रज्योतीचा उजाळा डोळे भरून पाहिला तुका म्हणे गुरुनाथा माझ्या हृदया हो आता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो पती माळी आपण असावे जवळे सोडून या तर पुनीत पावन झालेल्या माझ्या महाराष्ट्राच्या मातीला वंदन करून जमलेले अत्यष्ट ग्रामस्थ गुरुवर्य ठाळकरी गायनाचार्य मृदुंगाचार्य विनेकरी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करतो। कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्या संबंधाने काहीसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आज आपल्या खंडकपाली गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालत आलेला भोवडवाडीमध्ये हा 1.5 दिवसाचा हरिनाम सोहळा आणि आजची एकादशी निमित्ताने आजची हरि कीर्तन रूपी सेवा अशोक महाराज साळवी आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीच्या खात्यामध्ये आली तरी त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो। जमलेले ग्रामस्थ त्यांच्या देखील चरणावरती नतमस्तक होतो। आजच्या कीर्तन रूपी सेवेला सुंदर करण्यासाठी उत्कृष्ट प्रकारचे गायनाचार्य असतील आमचे आंबेडे महाराज आहेत, आमच्या समवेत आलेले एकदम सुंदर असे उत्कृष्ट कीर्तनकार पराग महाराज जाधव आहेत, त्यांना देखील धन्यवाद देतो। महाराजांच्या चरणावर नतमस्तक होतो। मंगेश महाराज आहेत, त्यांना देखील जयहरी करतो। विनिकरी असतील इतर आता बऱ्याचशा जणांची मला नाव माहित नाही। श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत याच्यातच सर्वांची नावं घेतली असं समजा। आपल्या कीर्तनाची मर्यादा 7 ते 9 आहे, जवळजवळ 6:15 झालेले, आपल्याकडे पाऊण तास बाकी आहे। याच्यानंतर सुद्धा मोठा कार्यक्रम आहे, तेव्हा आपलं कीर्तन रूपी सेवा एकदम वेळेत संपवणं गरजेचं आहे। वेळेत संपवणार, पण कुणी कीर्तन चालू असताना उठायचं नाही, उठलं तर अर्धा तास वाढणार,
याची नोंद घ्यावी. दिलेल्या फक्त सूचनांचं पालन करा एवढी आशा बाळगतो. उत्कृष्ट प्रकारची साऊंड सिस्टीम त्यांना देखील धन्यवाद देतो. मृदुंगाला साथ करणारे भगवान महाराज आहेत त्यांना देखील साथ करतो, जेहरी करतो. आणि त्याच पद्धतीने आता जवळजवळ बघायला गेलो मागे 3-4 कीर्तन करायला थोडस दडपणाचा भाग आहे, त्याला देखील जाहीर करतो. बोलिले लेकुरे वेडी वाकोळी उसळी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तेव्हा आधीच काही जर एखादं अक्षर जर इकडे तिकडे गेलं तर आधीच त्याची मी क्षमा मागतो. आता जर नाही म्हटलं तरी दिल्लीचे आमचे चौकदार आहेत, थोडासा भीतीचा विषय जरा इथं असते तर बरं बनलं असतं. चला ठीक आहे, असू द्या. दिलेल्या फक्त सूचनांचं पालन करा एवढीच आशा बाळगतो. तरी जमलेले ग्रामस्थ, टाळकरी, गायनाचार्य, दोन्ही विनेकरी, मृदुंगाचार्य सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदनीय विश्वधिकार चिन्मय स्वरूपानंद आणि परमात्म्याचे अतिशय जवळचे लाडके भक्त. आवाज पुरतो ना तुमच्यापर्यंत? परमात्म्याचे अतिशय जवळचे लाडके भक्त, देहूचे महान साधू, देहूचे महान संत, विश्ववंदनीय आणि जगद्गुरु पदाचे 3 नंबरचे मानकरी. त्याच्यानंतर 4था जगद्गुरु पण झाला नाही. 1 नंबरच्या जगद्गुरूचा मान मिळाला वसुदेव वसुतम देव कौस चानुर्य वर्धनम देवकी परमानंदनम कृष्णं वंदे जगद्गुरु. एक आद्य गुरु शंकराचार्य 2 आणि भक्तीचा कर्ज परमात्म्याच्या डोक्यावरती चढवलं. इतकं चढवलं त्या भक्तीच्या कर्जाची परतफेड कशी करावी हे जगाच्या मालकाला कळेना, म्हणून साक्षात विटेवरून उतरून जगद्गुरु पदाचा 3 नंबरचा मान संत तुकाराम महाराजांना दिला. त्याच्यानंतर 4था जगद्गुरु कोण झालेला नाही. माझे 3 जगद्गुरु झाले, त्यापैकी एकाचा म्हणजे अधिकार संपन्न असणाऱ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा त्यांचे धाकटे बंधू कान्होबा, या कान्होबांचा पंढरीपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंग जरी कान्होबारायांचा असला तरी तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये हा अभंग मिळतो. तसे काही निळोबारायांचे, काही आम्ही भट्टांचे सुद्धा अभंग तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये मिळतात. यांच्या स्वतःच्या पर्सनल गाथा असताना सुद्धा यांचे काही अभंग तुकोबांच्या गाथ्यामध्ये का मिळतात याची काही पार्श्वभूमी मला सुद्धा माहित नाही, पण अभंग गाथ्यात असल्या गाथ्याच्या बाहेरचा नाही. जरी तुकाराम महाराजांच्या धाकट्या बंधूंचा म्हणजे भावांचा जरी त्यांचा अभंग असला तरी तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये हा अभंग मिळतो. अभंग हे पंढरीपर प्रकरणातील. पण थोडासा आपण त्याला इकडे तिकडे करायचं, कारण अभंग कार्यक्रम हा 1.5 दिवसाचा आहे. थोडासा मागणी मधून पण जाऊ, नामपर मधूनही जाऊ, भक्ती मधूनही जाऊ आणि शेवटच्या पंढरीपर प्रकरणावर सुद्धा येऊ. फक्त कीर्तन चालू असताना कोणी चुळबुळ वगैरे करू नका एवढीच मी आशा बाळगतो. या अभंगामध्ये कान्होबाराय तडीपार करतात. सांडोनी वैकुंठ, हा परमात्मा वैकुंठ सोडून खाली का आला? बरं आला आणि येऊन विटेवरती उभा कसा राहिला? उभा विटेवरी नीट. कसं वर्म वापरलं याचं? उभा विटेवरी नीट. फक्त येऊन उभा विटेवरती असं वर्म नाही वापरलं, उभा विटेवरी नीट असं वर्म वापरलं. त्याच्यानंतर परत पुढे जाऊन सांगितलं की हा नक्की आला कोणासाठी? तर आला रे जगजेती भक्त पुंडलिकासाठी. कोणासाठी आला? तर भक्त पुंडलिकासाठी आला. बरं येऊन त्याने आपलं स्थान निवडलं कुठे? पहिलं चंद्रभागा तीर. चंद्रभागेच्या तीरावर कटेवर हात ठेवून हा निरंतर उभा आहे, निरंतर. आणि तो वैकुंठ सोडून खाली आला, पुंडलिकासाठी आला आणि चंद्रभागेच्या तीरावर कटेवर हात ठेवून उभा आहे, म्हणून त्याचा आज इतका जय जयकार चाललेला आहे. जर तो वैकुंठातून जर खाली आला नसता तर हा जो चाललेला सोहळा आहे हा झाला नसता. म्हणून कान्होबारायांनी वर्णन केलं, कृपया बंधू म्हणे अकर गजर होतो जय जयकार असा अभंगाचा धावता भावार्थ माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विठ्ठल बाकी माईकचं कमी ठेवलं तरी चालेल, याचा जरा सेट करून द्या. प्रस्तुत केलेल्या अभंगामध्ये कान्होबारायांनी प्रणिपात केलं, पण नक्की कान्होबारायांचा अधिकार काय असावा? जर तुकाराम महाराजांनी इतका जर अधिकार या कान्होबारायांचा असेल तर नक्की कान्होबाराय कोण? आम्हाला तुकाराम महाराज म्हटल्याच्या नंतर सगळीकडे जर आम्ही कीर्तनकार या उद्देशाने जर पाहिलं तर बरेचशा कीर्तनकारांचा उद्देश असतो की तुकाराम महाराजांचा
अभंग बाबा काही गाव आहे तिथं दुसऱ्या संतांचा अभंग घेऊन सुद्धा चालत नाही, पण आजचा सेवेसाठी निवडलेला अभंग कान्होबारायांचा आहे. पण कान्होबारायांचा सुद्धा अधिकार सर्वसामान्य नव्हता. तुकाराम महाराज कान्होबा यांच्या अगोदरचा एक नंबरचा म्हणजे तावजी, पण तावजींचा थोडासा विषय अलग होता. पण जर कान्होबारायांचा म्हणाल तर जेवढा तुकाराम महाराजांचा अधिकार होता तेवढाच कान्होबारायांचा अधिकार होता. या जर दोघांच्या बंधुत्वाचं जर प्रेम पाहाल ना तर शेवटचा काळ जेव्हा तुकाराम महाराजांचा आला, तुकाराम महाराजांनी समजलं की तुकाराम महाराजांचं काही ठिकाणी वर्णन आहे की आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे आम्हाला दिलेलं काम आहे हे आमचं पूर्ण झालेलं आहे, तर परमात्मा आता आम्हाला नेण्यासाठी कधी येतोय याची तुकाराम महाराजांनी प्रथमतः वाट पाहिली. परमात्मा आला नाही म्हणून काकड्यामध्ये वर्णन झालं, पहिलाच निरोप पाठवला. गरुडाचे पायी गरुडाचे निरोप पाठवले, निरोप की मला नेण्यासाठी यावं. पण ज्यावेळी परमात्म्याने दृष्टांत दिला की तुकोबा मी तुम्हाला नेण्यासाठी येतो, त्यावेळी तुकाराम महाराजांचे शेवटचे अभंग चालू झाले. शेवटी आता विजेता कार्यक्रम आपला मागेच झाला, तुकाराम विजेता कार्यक्रम. शेवटचे अभंग चालू झाले. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी वर्णन केलं, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सतरा सांगावी विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग. महाराज शेवटला संत तुकाराम महाराजांनी जाण्याच्या अभंगाची रचना केली किंवा आता नाही येणे झाले. पण ज्यावेळी तुकाराम महाराजांना येडं म्हणायचे तेव्हा लोक येडं. ज्यावेळी तुकाराम महाराजांनी शेवटचे अभंग चालू केले ना, तुकाराम महाराजांनी सर्व लोकांना विचारलं परमात्मा आला तेव्हा कोणी येतं का वैकुंठाला, कोणी गेलं नाही. म्हटलं काय वेळ लागला येणार, बायकोने सुद्धा सांगितलं येणार नाही. परमात्मा नेण्यासाठी आला. तुकाराम महाराजांनी अनेकांना त्यावेळी सांगितलं होतं, देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी. ऐका आला पोचले पण कुणी देव घेतला नाही. आम्हाला सुख पाहिजे पण देव देव न लगे देव न लगे. काय वर्णन केलं, देवाची आम्हाला गरज नाही. पण महाराज तुकाराम महाराजांना बरं सर्वजण वेळे वेळे समजत होते त्यावेळेस. पण महाराज काय एक प्रकार कान्होबाला समजलं होतं की माझे दादा खोटं बोलणार नाही, परमात्मा त्यांना येण्यासाठी येणार हे नक्की. कारण त्यावेळी तुकाराम महाराजांचे अभंगच त्या पद्धतीत होते. परमात्मा नेण्यासाठी आला. परमात्मा नेण्यासाठी आल्यावर तुकाराम महाराजांनी त्याच अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं, पुढी सहित झाला गुप्त तुका वर्णन केलं. अंतकाळी विटू आम्हासी पावला पुढी सहित झाला गुप्त तुका. याच्यावर सुद्धा काहींच्या शंका. पण नाही, आम्ही जर गेलो तर आमच्या दुश्मनाला त्याचा आनंद होईल. गेला तो कळतंय ना. पण ऐका, दुश्मनाला आनंद होईल पण संत तुकाराम महाराजांच्या दुश्मनाचं वर्णन आहे. गेला तो विमानी वैसोनिया. निलोबरांच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रयाग काळी देवे विमान पाठविले. आणि शिवाय तुकोबांनी स्वतः सुद्धा सांगितलं, पिवळा पितांबर कैसा गगनी जळकेला गरुडावर बसोनी माझा कैवारी आला कैवारी आला येई हो विठले माझे माऊली. हा पुरावा संत तुकाराम महाराजांचा आहे. पण कुणी
कोणी सुद्धा तुकाराम महाराजांबरोबर जाण्याला तयार झालेलं नाही. पण ज्यावेळी तुकाराम महाराजांनी सांगितलं की शेवटचा काही काळ माझ्याकडे बाकी येतंय का, नाही, पण कानोबाला समजलं. कारण ज्यावेळी परमात्मा नेण्यासाठी आलेला त्यावेळी ते दृश्य फक्त तुकाराम महाराजांना दिसत होतं, अन्यथा इतर कुठल्या मनुष्य जीवाला ते दृश्य दिसत नव्हतं. म्हणून त्यांच्यावरती पण विश्वास ठेवत नव्हता. त्यामुळे कान्होबांना यांनी मात्र ओळखलं होतं की नाही, दादा खोटे बोलणार नाही. म्हणून रडत रडत कान्होबांनी परमात्म्याच्या दरबारामध्ये जाऊन परमात्म्याबरोबर भांडणं चालू झाली. अरे म्हटलं, कसली खेळी तुझी ही, अरे तुला आणलं कुणी आमच्या घरी, आमच्या पूर्वजांनी विश्वंभर बाबांनी तुला आणलं आणि आज तू माझ्या नुसतं दादालाच नाही तर आमच्या कुलाचारावर उठलास. त्यावेळी परमात्म्याने उत्तर दिलं, कान्होबा, जसे तुकोबा तुम्हाला आवडले तसे तुकोबा मला सुद्धा आवडले. जेवढं तुकोबांचं काम होतं झालेलं आहे, तुकोबाला मला न्यावंच लागणार. शेवटी देवाच्या मनात जर एखादी गोष्ट आली तर तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. कान्होबाला सांगितलं की कान्होबा, तुम्हाला संपत्ती देऊ का? कान्होबाने सांगितलं, संपत्तीची लालच दाखवू नकोस. 65 लाखाची जाहीरगिरी दादाने जनतेला दान करून टाकली, कर्ज कत देऊन टाकली. तू संपत्तीचं आम्हाला सांगू नकोस, मला माझा दादा पाहिजे. नाही म्हटलं, सांगितलं, दादाला मी तुमचा नाही ठेवू शकत. तुकाराम महाराजांना मला घेऊन जावंच लागणार. त्यावेळी कान्होबा यांना परमात्म्याने सांगितलं की जेवढा तुकोबांचा अधिकार आहे तेवढा अधिकार या अध्यात्मामध्ये तुम्हाला मिळवून देईल, पण तुकोबाला घेऊन मी जाणार म्हणजे जाणार. हे सांगितल्याच्या नंतर कान्होबा तिथून परत गेले. पण आपल्या भावासाठी परमात्म्याबरोबर जाऊन भांडणारा एकमेव भाऊ होऊन गेला. अशा अधिकार संपन्न असणाऱ्या कान्होबा यांचा पंढरीपूर प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठाला. वैकुंठ म्हणजे वैकुंठाचा त्याग करून परमात्मा खाली आला. वैकुंठ इथं वर्णन आहे की सांडोनी वैकुंठ म्हणजे परमात्मा आला कुठून? वैकुंठातून आला. पण काही ठिकाणी जर वर्णन केलं तर एका ठिकाणी वर्णन आहे हा द्वारकेतून खाली आला. काही ठिकाणचं अजून वर्णन केलं तर हा क्षीरसागरातून खाली आला. पण नाही, इथं कान्होबांनी पुरावा दिला की सांडोनी वैकुंठ म्हणजे हा वैकुंठातून परमात्मा खाली आला. पण मला सांगा, वैकुंठ सोडून खाली येण्याची काही गरज नव्हती. कारण एक वास्तविक जनरली उदाहरण जर द्यायचं झालं तर आम्ही जर म्हणजे आम्ही आज ना उद्या कधी ना कधी इथला निरोप घेऊन आम्ही जाणार. मग गावात तुम्ही चांगलं बघा, तर गावात तुम्ही वाईट बघा. मेल्याच्या नंतर पदवी बोलत चला, मेल्याच्या नंतर पदवी इकडं वैकुंठवासी किंवा स्वर्गवासी किंवा कैलासवासी. आपल्याकडे कोण आहे का इथं नरकवासी वगैरे लावणार नाही. जरी तो पापी माणूस असला तरी पदवी मात्र म्हणजे आम्हाला कळते, कैलास असो, स्वर्ग असो किंवा वैकुंठ असो, इथं काहीतरी चांगलं आहे. आणि नरक म्हटल्याच्या नंतर तिथं काहीतरी काय निर्णय, म्हणून आम्ही नरकवासी ही पदवी लावत नाही. म्हणजे याचा अर्थ आम्ही जाऊन आलेलो नाही, पण आम्हाला कळतं या 3 ठिकाणी काहीतरी चांगलं आहे. पण चांगलं म्हणजे नक्की चांगलं काय, या वैकुंठाच्या अनेक व्याख्या पडल्या, अनेक व्याख्या. एक वैकुंठ म्हणजे एक भागवतामध्ये कथा आली, त्या कथेमध्ये एक राणी तिला 100 मुलं, तिचं नाव विकुंठा. विकुंठा या विकुंठावरून या 100 मुलांच्या समूहाला वैकुंठ असं नाव पडलं. ही एक व्याख्या आली. दुसरी व्याख्या वैकुंठाची सांगितली, वै म्हणजे वैराग्य आणि कुंठ म्हणजे कुंठित करणे. वैराग्य कुंठित करणे म्हणजे तुम्ही आम्ही जगतोय हे वैराग्यात जगतोय, आम्ही वैराग्य कुंठित केलेलं नाही. आम्ही फक्त याच्या मागे धावलो. कशाच्या? याच्या मागे. परमात्म्याला फक्त आम्ही वर्षात 1 दिवस तो पण इन्शर्ट करून. ऐका, मला सांगा, इथं संपत्ती तुम्ही लाखोची कमवली तरी आपल्याबरोबर 1 रुपया येणार नाही. का इकडं कोणाही जेवढं कमवलं तेवढं घेऊन गेला. करोड रुपये जरी कमवले तरी आमची प्रेत यात्रा झाल्यावर 50 पैसे पुढे टाकतात. कमवले 10 रुपयाची कोणीकडे नोट टाकतं का? नाही टाकणार. धन करताना लक्ष ठेवा, 50 पैसे 1 रुपये त्याच्यावरती कोण टाकत नाही. मग ते वैराग्य. वैराग्य म्हणजे तुम्ही आम्ही जगतोय हे वैराग्य. वैराग्य म्हणजे एक प्रकारचा संसार आहे. परत त्या संसाराच्या व्याख्या सांगितल्या. संसार माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर पुनरुपी जनन
पुनरुपी मरण याला एक म्हणतात संसार. म्हणजे आम्ही आज जन्माला आलो, आम्ही मेलो की परत आम्ही दुसऱ्या पद्धतीत जन्माला येणार, परत मारणार, परत जन्माला येणार, परत मारणार. म्हणजे पुनरुपी जनन, पुनरुपी मरण हा एक संसार. आणि तुम्ही आम्ही करतो तो एक संसार. पण हा जो आम्ही संसार करतो हा संसार कसा आहे? महाराजांचं वर्णन आहे. संसार दुःख मोड चहूकडे इंगल विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. काय संसारामध्ये सुख आहे का? नाही. शिवाजी महाराजांचं प्रमाण सांगायचं झालं काय का? दुःख बांधवरी आहे हा संसार. नाही. मग ते वैराग्य आणि ते कुंठित करायचं. कारण तुम्ही आम्ही जगतो ते फक्त भ्रमामध्ये जन्माला आलोय, पण आम्ही मरणार. पण मरणार नाही का? मरणार. कितीही प्रयत्न केले तरी आम्ही मरणार. करोडोची संपत्ती साठवली ना, एखाद्या नोकरी लागण्यासाठी आम्ही तिजोरी जर दिली, आम्हाला नोकरी लागेल, पण तो आला आहे तेवढं दिलं तरी तो थांबणार नाही. बचिताच्या बचिताने कपातला कपात डायरेक्ट ऑन द स्पॉट जागेवरती. म्हणजे तिथं वशिला जमत नाही. मग संसारामध्ये जगत असताना एक ध्येय प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवावं की आम्ही जन्माला आलोय. हे फक्त येताना कसं आम्ही आलोय? आएगा नंगा, कबीरदास सांगतात जाएगा भी नंगा. म्हणजे जसं आम्ही एकटा आलोय, मग जीवनामध्ये भोगायचे ते भोग जरी तुमचे आमचे सगळे असले तरी भोगायचे भोग आम्हाला एकट्यालाच भोगावे लागणार. मग कमवलेली संपत्ती असो किंवा कमवलेले नातेवाईक असो ते आमचे नाही असते तर तुकोबारांची भाषा आहे. सोडविन राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी बरी बरी काळाची आवडी पडेल बाजेवा सोडविन देवा माये बाप. म्हणजे तुमचे आणखी पण मंत्री येऊ दे, संत्री येऊ दे, आई बाप येऊ दे, तिथं एकदा काळ आला की आम्हाला कोणी त्या काळाच्या तावडीतून वाचवू शकत नाही. एखाद्याला भ्रम असेल माझा मोठा मुलगा माझ्याशिवाय राहणार नाही, तो भ्रमच आहे. कळतंय का? भ्रम आहे. कबीरदास सांगतात, कबीरदास संत ओळखीने ऐका. बाप कहे ए बेटा हमारा है, बेटा कहे बाप हमारा है, ना बाप बेटे का बेटा बाप का, एक तो सिर्फ जन्म देने का नाता है. तू का नया घर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है, जाना है. म्हणजे तो मुलगा सुद्धा आमचा नाही. जावयावर प्रेम करणारी सासू किंवा सासूवरती प्रेम करणारा जावई याचं सुद्धा वर्णन कबीरदास संतांनी केलं. सास
सदा तो सिर्फ लड़की देने का नाता है। भूखना या घर का सौदागर तुझे अपने वतन को जाना है, जाना है। म्हणजे ते सुद्धा नातं आमचं नाही, हे सुद्धा आमचं नातं नाही. जीवनात कमवलेली कोणी असो, बायकोचं म्हणाल तर तुकाराम महाराज म्हणतात की बायको सुद्धा तुमची नाही असती तर तुकाराम महाराजांचं वर्णन नाही का? बाईल बने कर म्हणतात म्हणजे बायको, घर म्हणजे गाढव. बायको म्हणजे काय? गाढव. मरला तरी बरं कधी जोपर्यंत मरत म्हणू का आपलं कमवतेचं वय आहे ना. आम्ही ज्यावेळी नोकरीवरून येतो, काम धंद्यावरून, पाण्याचा तांब्यावरून, चहाची कप कशी पुढे हवं नको ते मिळतं. पण एकदा आमचे हातपाय चालायचे बंद झाले की आमची किंमत संपली. 2-3 महिने आम्ही अंतरुणाला बिजगलो. सगळ्या क्रिया आमच्या अंतरुणावर व्हायला लागल्या की आमच्या घरचे म्हणतात देवान सोडवला नसती ते. मला सांगा आयुष्यभर कमवण्याची किंमत जोवरी जलन गा तोवरी भक्ती माझा माझा. कधीपर्यंत? जोपर्यंत आम्ही आणून देतो तोपर्यंत. अजूनही आमची किंमत बघायची असेल तर महिना 2 महिना घरात 1 रुपया देऊ नका, आमची किंमत आपोआप कळते ना. म्हणजेच वैराग्य कोणतीच कारणाला वैकुंठ म्हणतात, ही व्याख्या आहे. कळलं का? मग जीवनामध्ये कुठलीही गोष्ट आमची नाही, जे भोगायचे ते भोग जरी आमचे आई वडील असले तरी ते एकट्यालाच भोगावे लागणार. या भ्रमामध्ये आम्ही जगायचं आणि याच गोष्टीचा ध्येय ठेवून जगावं. कारण तुम्ही म्हणाल की आमच्या मरणोत्तर काळामध्ये हे सगळे माझे मोठमाती नेमके सगळ्यांची पाठ फिरली. कळलं का? याच्याशिवाय आमचं इथे काही नाही. जीवनामध्ये जर जगायचंय तर संत तुकाराम महाराजांनी सांगितलं कमवलेली संपत्ती तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. देह हे काळाचे, घन कुबेराचे, येते मनुष्याचे काय हेच वर्णन केलं ना महाराजांनी. कमवलेली संपत्ती तर तुमची नाही, पण हा जो देह आहे हा देह सुद्धा तुमचा नाही. हा देह सुद्धा आम्हाला भाडे तत्वावर मिळाला. याचं उदाहरण संत तुकाराम महाराजांनी दिलं. देह हे काळाचे
तेच वैराग्य कुंठित करण्याला वैकुंठ असं म्हणतात. ही एक वैकुंठाची व्याख्या झाली. मग मला सांगा वैकुंठामध्ये नक्की आहे काय? आम्ही गेल्याच्या नंतर एखाद्याला वैकुंठवासी पदवी लावतो, याचा अर्थ वैकुंठामध्ये काहीतरी चांगलं आहे, पण चांगलं म्हणजे नक्की काय याचं उत्तर देत असताना महाराज म्हणतात या वैकुंठामध्ये जे गेले, मुळात वैकुंठात जाणं हे सर्वसामान्याचं काम नाही. महाराजांचं प्रमाण आहे वैकुंठी जावया तपाचे सायस. आमची देवपूजा जर दुपारी 12 वाजता होत असेल तर वैकुंठाचा आणि आमचा काही संबंध नाही. म्हणजे वैकुंठात काय आम्ही जाणार नाही. पण जे जे वैकुंठात तपश्चर्या करून जे निघून गेले ना, जे जे वरती गेल्याच्या नंतर आरामातलं जीवन, वैकुंठामध्ये तहान लागत नाही, वैकुंठामध्ये भूक लागत नाही, वैकुंठामध्ये कष्ट करण्याची गरज नाही. आणि वैकुंठामध्ये जेवढे भक्त परमात्म्याची भक्ती करून गेले ते सगळे भक्त वैकुंठामध्ये परमात्म्यासारखेच दिसतात, सेम टू सेम. काही एक फरक नाही. फक्त ज्या राक्षसाने परमात्म्याच्या छातीवरती लाथ मारली, या लाथेचा शिक्का फक्त देवाच्या छातीवर आहे, इतर भक्ताच्या छातीवरती तो लाथेचा शिक्का नाही. याच्यावरून तो देव आणि तो भक्त ओळखला जातो. नाही तर भक्त आणि देव याची ओळख पटत नाही. जेवढा आम्ही या जेवढ्या विजा लावून जेवढे ही पृथ्वी फुलून निघाले ना, परमात्म्याच्या फक्त डोळ्याने पूर्ण वैकुंठ फुलून निघाले. इतकं वर्णन त्या वैकुंठामध्ये. पण एवढं सगळं वैकुंठामध्ये होतं तरी पण परमात्मा वैकुंठ सोडून खाली का आला? तरी परमात्मा वैकुंठ सोडून खाली का आला? बऱ्याचशा गोष्टी वैकुंठामध्ये असतील, पण जर मृत्यू लोकांचा विचार केला तर ज्या गोष्टी मृत्यू लोकांमध्ये आहेत त्या गोष्टी वैकुंठामध्ये नाहीत. मग मृत्यू लोकांमध्ये काय आहे म्हणून परमात्मा खाली आला? काल्याच्या प्रकरणातला अभंग त्याचं वर्णन सांगतो. वैकुंठी तो ऐसे अरे वैकुंठामध्ये काळा होईलच कसा? काळा कुठे होतो? जिथं वाळवंट आहे तिथं काळा होतो. वाळवंट कुठे आहे? मृत्यू लोकांमध्ये. म्हणून काकड्याचं वर्ण आहे वाळवंटापासून वारापर्यंत. म्हणजे वाळवंट कुठे आहे? या मृत्यू लोकांमध्ये वाळवंट आहे. तो वाळवंट वैकुंठामध्ये नाही. म्हणून वैकुंठात काला होत नाही. पण तो काला अनुभवण्यासाठी परमात्मा वैकुंठ सोडून खाली आला, हे एक कारण आहे. मग अजून मृत्यू लोकांमध्ये काय आहे जे वैकुंठात नाही? आम्ही रविवारचा एक अभंग म्हणतो. या अभंगामध्ये वर्णन आहे
संत सज्जनी मांडले दुकान वैकुंठामध्ये नाही म्हणून परमात्मा वैकुंठ सोडून खाली आला. पण वैकुंठात अनेक गोष्टी चांगल्या होत्या. इथं मृत्यू लोकात आल्याच्या नंतर फक्त कष्ट आहे. पहिलंच प्रमाण दिलं संसार दुःखमुळा चहूकडे इंगळ. म्हणजे काय इथं आल्यानंतर दुःखाची प्राप्ती आम्हाला आहे. तो वैकुंठामध्ये दुःख नव्हतं तरी परमात्मा वैकुंठ सोडून खाली आला प्रमाण आहे. ज्या सुखाकारणे ज्या जे मृत्यू लोकांमध्ये आहे हे वैकुंठामध्ये नाही. स्वर्गातल्या देवांची जर इच्छा पाहाल तर तुकाराम महाराज म्हणतात स्वर्गीचे मन इच्छितांशी देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मात्मा कशासाठी नारायण नामे हो जीवन मुक्त फक्त नामजप करण्यासाठी परमात्म्याच्या वाट्याला हा देह मिळाला नाही. जो आम्हाला देह मिळाला आम्ही नामस्मरणामध्ये घालवायला नको का? घालवायला पाहिजे. अहो तुकाराम महाराजांच्या समोर उभी सुद्धा राहण्याची आमची पात्रता नाही. पण त्याच तुकाराम महाराजांनी हात जोडून सांगितलं जागोली या बाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला. मंडळी सुद्धा आम्ही त्या भानगडीत पडलेलो नाही. तुकाराम महाराजांचा
हरिपाठामध्ये अभंगामध्ये वर्णन आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरचे फक्त नाम घ्या. जीवनामध्ये केलेली जेवढी पापे आहेत तेवढी जळून जातील. तरी सुद्धा आम्ही त्या भानगडीत पडलो नाही. ही काही म्हटलं नका पडू. पण सकाळचा काकडा आपण पहा. त्या काकड्यामध्ये सुद्धा वर्णन सांगितलं. दोन्ही वेगे सीताला जाऊला उलासी जळती पाच काट्या राजे काकड मारलेली कविया जळती पाच काट्या राजे काकड मारलेली कविया उठा उठा साधू संत साधा अवैधिक केला केला नरदेव मग तैसा भगवंत केला केला नरदेव मग तैसा भगवंत. हे काकड्याचं वर्णन आहे. नसेल नाम घ्यायचं नका घेऊ. पण कापडाच्या डोळ्याने पाहिजे तरी तुमची पाप जळून जातील. किंवा जीवनामध्ये तुम्ही कितीही करा आपलं शेवटचं स्थान म्हणजे फक्त पंढरी आहे. याच्या पलीकडे आमच्या जीवनाचं कुठलंही दुसरं स्थान नाही. आम्ही फक्त म्हणतो माझं माहेर ते आणि माझं सासर हे. पण हे फक्त आम्ही सोडलेलं नातं आहे. माझं जर माहेर जर कुठलं असेल बहिणाबाईच्या भाषेत सांगायचं त्यांचं वर्णन आहे. बाई बाई जाते ग माहेरा महाराज म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला आजो दिसाच्या माहेरा भेटू रखमाईच्या वरात ते माहेर आहे. आणि जर नाथ महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर नाथ महाराजांनी सांगितलं हे माझे माहेर पंढरी आहे वीर रे पंढरी असेल आणि त्या पंढरी वाचून तुझला आवडाई कोठे कितीही करा काकड्यातच वर्णन महाराजांनी सांगितलंय. आजा मेला पंजा मेला बाप मसला गेला देव देव कथना तो बंधू तोही नाही सदा उठा उठा जागा पाठी तो या आले
पंढरी असेल, पण जे पंढरीचं स्थान आहे हे आलं कुठून? कान्होबांनी वर्णन केलं की हा वैकुंठातून खाली आला. बऱ्याचशा गोष्टी जरी वैकुंठामध्ये असल्या तरी वृत्ती लोकांमध्ये असणाऱ्या गोष्टी वैकुंठामध्ये नाहीत, आणि त्याच गोष्टींसाठी परमात्मा वैकुंठ सोडून खाली आला आणि येऊन विटेवरती उभा कसा राहिला आपण कसं पहिलं केलं. पांडवी वैकुंठ नीट राहिला नीट. कारण देवाच्या जर प्रत्येक अवताराचा जर विचार केला ना, देव हा अवतार सोडून एका सुद्धा अवतारामध्ये नीट उभा नाही.
कृष्ण अवताराचा विचार करा तर देव पूर्ण वाकडा उभा आहे, एक पाय टाकून हातामध्ये मुरली. रामचंद्रांचा अवतार करा, एक पाय पुढं एक पाय माग, हातामध्ये धनुष्य. परशुराम अवताराचा विचार करा तर चालता चालता हातामध्ये धनुष्य. लक्ष्मीनारायणाचा विचार करा तर एक पाय पृथ्वीवर आणि दुसरा पाय वर. म्हणजे देव कुठल्याही अवतारामध्ये उभा नीट नाही. या अवतारात येऊन उभा नीट राहिला म्हणून कान्होबांनी वर्णन केलं की उभा विटेवरी नीट. आणि तो नीट येऊन उभा का राहिला? आपल्या भक्ताच्या मदतीला लगेच धावण्यासाठी. कारण इतर अवताराचा जर विचार कराल, आता थोडा आवाज होतो, इतर अवताराचा जर विचार जर कराल ना, देवाला भक्तांची इतकी पण मदत करता आलेली नाही जी या अवतारात येऊन परमात्म्याने केली. मला सांगा, एखादा झोपलेला माणूस आहे आणि मध्यरात्र झाली आणि जर कोणी दरवाजा ठोकला तर माणूस लगेच उठून जाईल का? पहिल्यांदा शुद्धीवर यायला वेळ जाईल. एकदा सेट करा, आलंय संपत, जवळजवळ टाइम आपला संपलेला आहे. हॅलो हॅलो आवाज हॅलो हॅलो विठाला नंतर डोळे पुसेल, हात टेकत उठेल आणि नंतर जाईल. म्हणजे जो पण मदत मागायला आलाय तोपर्यंत मला वाटते त्याची मदत संपलेली असेल. तर ते का तो जर माणूस जेवायला बसला आणि कुणी दरवाजा ठोकला तर हात टेकत उठणार, नंतर हात धुवणार आणि नंतर जाणार. पण ह्या अवतारामध्ये देव उभा का नीट राहिला? जर कुठल्या भक्ताने हात मारली की तडकी फड लगेच उडी मारून जाण्यासाठी परमात्मा येऊन उभा विटेवरी नीट. येऊन विटेवरती उभा नीट राहिला. आणि जर तो येण्याचं जर कारण कोण असेल तर भक्त पुंडलिका याचं वर्णन आपण करतो दुसऱ्या चरणामध्ये.
याचा पुरावा हरिविजय ग्रंथाचे शेवटचे पुरावे काढून पहा अध्याय. या अध्यायामध्ये याचं वर्णन आहे की ज्यावेळी कृष्ण परमात्म्याची अवतार समाप्तीचा ज्यावेळी कालखंड आला ना, त्यावेळी द्वारकाभरणी परमात्मा आता परत आम्हाला कधी भेटणार नाही, परमात्मा आता परत कधीच आम्हाला भेटणार नाही, म्हणून द्वारकाभरणी राज्यसभा भरली, 2 सिंहासन विराजमान झाली. एका सिंहासनावर भगवान श्रीकृष्ण आणि दुसऱ्या सिंहासनावर रुक्मिणी आई साहेब येणार होत्या. परमात्म्याच्या जेवढ्या बायका होत्या 16 सहस्र 100 मागे होत्या, 8 होत्या, त्यातल्या 7 पुढे होत्या आणि 8वी रुक्मिणी येत होती. आणि कृष्ण परमात्मा सिंहासनावर विराजमान झाले आणि गोकुळात ही बातमी समजली की परमात्म्याची आता अवतार समाप्ती होणार आहे, आता परत कधी कृष्ण परमात्मा आम्हाला भेटणार नाही, म्हणून गोकुळवासीय भेटण्यासाठी सगळे द्वारकेला येऊ लागले. त्याच्यामध्ये अनया गवळी सुद्धा होता आणि राधा सुद्धा होती. पण महाराज, राधा ही इंद्राची पत्नी शची हरी जन्मातली, तिला त्यावेळीच वचन दिलं होतं की तुझ्या मनामध्ये आलेली इच्छा माझ्या मांडीवरती बसण्याची मी अजून 2 युग करू शकत नाही, त्रेतायुगामध्ये तर नाहीच नाही, पण द्वापर युगामध्ये कृष्ण अवतारामध्ये मी तुझी इच्छा पूर्ण करेन. आणि ती इच्छा पूर्ण करण्याची ती वेळ होती. राधा सगळ्यांच्या पुढे 10 पावलं तरी होती, सगळ्यांच्या पुढे. का? कृष्ण परमात्म्याने त्यांचं भक्तीचं आणि तिचं नातं फार वेगळं होतं. सगळे गोकुळवासी होते, पण सगळ्या गोकुळवासीयांच्या पुढे 10 पावलं 12 पावलं राधा होती, राधा. पण महाराज, ज्यावेळी राधा धावत होती, यशोदा माता, नंदराला, जेवढे गोकुळातले लोक होती तेवढे जात होते. यशोदा मातेला कृष्णाचं बालपण आठवलं. अरे याच गवळणीने माझ्या परमात्म्याच्या येऊन घोड्या मला सांगाव्या आणि मग मी नंतर म्हणावं, हाती घेवो निया काठी शिकविले जग जगी, यमुनेची माती कासी का 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 बाबा, घोड्या नको करू माझे किंवा कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या रडू लागली यशोदा माता, कारण परमात्मा आता परत कधी आम्हाला भेटणार नाही. पण या उलट राधा जी पुढे होती, राधेचे तर अश्रू अनावरती झाले होते, कारण त्यांचं प्रेमच तसं होतं, भक्तीचं. त्यावेळी ती सुद्धा मनातल्या मनात बोलू लागली, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, आता त्या राधेवरती कमी संशय घेतला होता का नवऱ्याने आणि सासूने? घेतलेला होता भरपूर संशय या कृष्ण परमात्म्यावरून. म्हणून तिथं सुद्धा वर्णन आहे, सासू माझी कट्याळ बारी, साऱ्या सुगड्या सागेर गिरी, सोड तरी जाऊ दे मला बाजारी, अडवी तुका मला वाटेवरी. हे वर्णन करा दिसतंय. आणि मग तिची धावत धावत गेली, द्वारका उघडली आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर राज्यसभेतले तिला लोक दिसले नाही. 2 सिंहासन बसली होती, त्याचा एक सिंहासन तिला दिसला नाही, फक्त कृष्ण परमात्मा दिसत होता. धावत धावत गेली आणि वचन होतं मांडीवरती बसवण्याचं त्या जन्माचं. मागचा पुढचा तिने एक क्षणही पाहिला नाही. आपला नवरा आपल्या बरोबर आहे हे सुद्धा पाहिलं नाही. राज्यसभेतले लोक पाहिली नाही. रुक्मिणी आई साहेब तिकडून, राधा इकडून, या दोघींचं एके ठिकाणी मिळाप झाला. पण रुक्मिणीच्या पुढेही एक पावलं गेलं आणि परमात्म्याच्या जवळ मांडीवर बसली. आता परमात्म्याच्या मांडीवरती बसल्याच्या नंतर परमात्म्याची बायको म्हणजे रुक्मिणी समोर होती, तिला आनंद होईल का? नाही. आला ना राग, अरे कोण आहे म्हणते, हिला काय लाज लज्जा?
साक्षात नवऱ्याची बायको समोर असताना येऊन डायरेक्ट मांडीवरती बसते, पण तरी सुद्धा राग जरा शांततेत घेतला, कारण इथं चूक माझ्या नवऱ्याची नाही. येऊन मांडीवरती कोण बसती? ती बसतो. चुकी कोणाची? तिची. मात्र कृष्ण परमात्म्याने तिला अधिकार दिल्याच्या नंतर रुक्मिणीला राग आवडला नाही, पण ती पतिव्रता होती. चार चौकात भांडत बसली नाही. त्याला तुला आवाज द्या. चार चौकात भांडत बसली नाही. तिथून जी ती निघून गेली, कुठं गेली याचा पत्ता कोणाला लागला नाही, पण खेळी ही परमात्म्याचीच. तर हे चाललंय कोणाच्या सत्तेवर? चाले शरीर कोणाची या सत्ते कोण बोलावितो हरिविन, हे त्याच्या सत्तेवर चालणाऱ्या खेळी त्याचीच होती. पण या उलट पुंडलिकाने कुठल्याही प्रकारची पहिली आई बापाची सेवा केलेली नव्हती. खूप छळ केला होता. बायकोला घेऊन डोक्यावर आई बापाला बांधला, कासला आणि कुठे निघाला? काशीला चालला होता ना तीर्थयात्रेला. पण जाताना एक आश्रम लागलं, तिथे थांबला. तिथे थांबल्याच्या नंतर 3 विद्रूप झालेल्या घाणेरड्या स्त्रिया आतमध्ये त्याने आश्रमात जाताना पाहिल्या. पण त्या कालांतराने ज्या वेळेस बाहेर आल्या त्यावेळेस त्या इतक्या सौंदर्यवान रूपवान बांधल्या, त्यांना तिने थांबवलं आणि म्हटलं तुम्ही जाताना एवढ्या घाणेरड्या दिसत होतात, येताना एवढ्या सौंदर्यवान झाल्यात कशा? त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं, तुझ्यासारखे हजारो पापी, मुळात आम्ही स्त्रिया नाही, आम्ही नद्या आहोत. गंगा यमुना सरस्वती, आम्ही नद्या आहोत, आम्ही स्त्रिया नाही. पण तुझ्यासारखे हजारो पापी आमच्यात येऊन आंघोळी करतात, म्हणजे तुमची पाप आम्हाला लागतात. ते त्याचेच दाग जाऊन आम्ही आश्रमात आमच्या गुरुची सेवा करतो. ते धुडल्या जातात तेव्हा आम्ही जाऊन परत त्या नद्यांमध्ये विलीन होतो. ही आमची महती आहे. इतक्याशाच गोष्टीचा परिणाम झाला आणि त्या पुंडलिकाने आई बापांची इतकी सेवा चालू केली, इतकी सेवा, शेकडो वर्ष झाली तरी तो सेवा करत होता. आणि ती सेवा पाहून रुक्मिणी आहे तिकडून ज्या कुठं निघाल्या कोणाला माहित नाही, पण अवतार समाप्ती झाली. वैकुंठामध्ये देव गेला, गोपाळाचं रूप धारण केलं, बोबल्या विठोबा करत पहिला देव कर्नाटकात पोहोचला. कानडा राजा पंढरीचा, परमात्माला याची चावल रुक्मिणी साहेबाला लागली. आनंद झाला मनातून, माझा नवरा माझ्या मागे मागे आला. पण मला ते समजल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेबांनी चेहऱ्यावरती रागच दाखवलं, प्रेम दाखवलं नाही. सांगितलं देवा वरती जो त्रास दिला तो काय थोडा दिला म्हणून इथं राहिलेला त्रास द्यायला आला नाही. म्हटलं रुक्मिणी आता तू सुद्धा इथंच आणि मी सुद्धा इथंच, पण तू आता इथं बसायचा. आम्ही देवाऱ्यामध्ये देव एकत्र पुजतो, पण पंढरपूर क्षेत्रात रुक्मिणी एक बाजूला आणि परमात्मा एक बाजूला. रुक्मिणी आई साहेबांना तिथं बसवलं आणि देव कोणाला भेटण्यासाठी आला? आला आला रे जग भक्त पुंडलिका साठी, पुंडलिकाच्या भेटीसाठी तिथं आला. आणि तिथे आल्याच्या नंतर पुंडलिकाला हाक मारली. थोडी पुंडलिक पाठीमार दादा आवाज द्या विठ्ठल. पुंडलिकाने प्रश्न केला कोण कोण तू? अरे मी जगाचा मालक तुझ्या भेटीसाठी आलोय. तेव्हा मी माझ्या आईची सेवा करतो. त्यावेळी आईचं डोकं पुंडलिकाच्या मांडीवर होतं. आईची सेवा करतो. ठीक आहे म्हटलं आईची सेवा कर आणि मग माझ्याकडे बघ. नाही म्हटलं देवा आईची सेवा करून झाली की मला माझ्या वडिलांची सेवा करायची. ठीक आहे म्हटलं आईची सेवा कर, वडिलांची कर आणि मग वेळ मिळाला की माझ्याकडे बघ. त्याच्यानंतर परत सांगितलं देवा आईची सेवा करायला फार वेळ आहे, त्याच्यानंतर वडिलांची सेवा किती वेळ लागेल सांगता येत नाही. तुला जर वेळ असेल तर थांब, नाही गेलास तरी. आता याच्या घरचा गडी होता का तू? नाही. पण वर्णन काय परमात्म्याला? ठीक आहे म्हटलं आता तुम्हाला पाहुणा आलायस ना मग असं कर. म्हणजे बाजूला वीट पडली होती, परत ती वीट म्हणजे मग त्याचा परत इतिहास वेगळा आहे. इंद्राला दिलेला तो शाप आपल्याला तिकडे घुसायचं नाही. झाली आपली वेळ संपलेली आहे. वीट उचलली आणि पुंडलिकाने परमात्म्याकडे न बघता ती वीट फेकून दिली. परमात्मा म्हणतो अरे मी तुझ्याकडे पाहुणा म्हणून आलोय, कमीत कमी वीट फेकताना तरी मागे बघ. असा कसा तू धीट
मागे भिरकावलीच विट आणि त्या विटेवरती एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, योगे 28 विटेवरी उभा वामानी रघुमाई दिसे दिव्य शोभा. 28 युग जरी तरी परमात्म्याला या विटेवरती उभं करून राहण्याची ताकद त्या पुंडलिकामध्ये. पुंडलिकाच्या साठी परमात्मा वैकुंठ सोडून खाली आला. या वैकुंठाचा जर इतिहास कराल तर या वैकुंठामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी होत्या, तरी पण पुंडलिकाने केलेली भक्ती पाहून वैकुंठातून परमात्म्याला यावं लागलं. हरिविजय ग्रंथामध्ये पुरावा आहे की हा पुंडलिकासाठी नाही तर बायकोच्या शोधासाठी खाली आला. कोणाच्या शोधासाठी आला? बायकोच्या शोधासाठी आला. पण मी पहिलेच सांगितलं हे चाललंय कोणाच्या सत्तेवर? पुंडलिका आपल्या परमेश्वराच्या सत्तेवरती चाललेलं आहे. खेळी कोणाची? त्याची. देवाला आपल्या बायकोपेक्षा भक्त जास्त श्रेष्ठ आहे, भक्त जास्त श्रेष्ठ आहे. याचा पुरावा कान्होबाने दिला. भक्त पुंडलिकासाठी इथं बायकोचं वर्णन कान्होबाने केलेलं नाही. आणि मग त्याने येऊन आपलं स्थान कुठे निवडलं तर पहिलं चंद्रभागातील कट दरोडे निरंतर पहिल्या भागेच्या चंद्राच्या तीरावरती, चंद्रभागेच्या तीरावरती कटेवर हात ठेवून हा निरंतर येऊन परमात्मा उभा आहे. तो एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, तर योगी 28 विठेवरी उभा. आणि तो वैकुंठ सोडून खाली जर आला नसता तर जो चाललेला जय जयकार आहे हा आज चालला नसता. मुळात परमात्मा ज्यावेळी येऊन विटेवरती उभा राहिला त्याच्यानंतर संत मंडळी जन्माला आली. या संत मंडळीने त्याची आमची ओळख करून दिली. त्याच्यानंतर आमच्या संप्रदायाला मला थोडासा जोश आला. कळतंय का? मग या परमात्म्याला वर्ण आणण्याचा जर खाली कार्यक्रम कोण असेल तर भक्त पुंडलिक आहे. भक्त पुंडलिक आहे. ऐका, आम्ही अनेक प्रकारच्या गोष्टी सांगत असतो पण इथं कान्होबारायांचं वर्णन आहे. हा जो चाललेला जय जयकार आहे तुकया बंधू म्हणे अंबर गजर होतो जय जयकार. आजची एकादशी प्रत्येक गावामध्ये अनेक प्रकारचे सप्ते चाललेले असतील. अनेक कीर्तनकार कीर्तन करतात, अनेक टाळकरी टाळ, अनेक मृदुंगाचारी मृदुंग आणि श्रोतेजन श्रोत ऐकण्याचं काम करतायत. या सगळ्याचा नामाचा एक रामकृष्ण हरी नाम होतो आणि जाऊन वैकुंठाला मिळतो. तुकया बंधू म्हणे अंबर गजर होतो जय जयकार. असा या अभंगाचा भावार्थ माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केले. बोलण्याच्या ओघामधून एखादा अक्षर इकडे तिकडे गेला असेल आता मला परत त्या घेण्यासारखं बोलून तेवढं जरूर घेऊन जा. दादरी सेवा ईश्वरासाठी प्रस्थापित करून परमात्म्याच्या चरणावरती विलीन करतो. मृदुंगाचार्य, गायनाचार्य, जवळजवळ असलेले नवे काळकरी, सोमदार, कीर्तनकार सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन श्रोतेजनांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला स्वल्पविराम. ज्ञानेश्वर